Today's topic for the lecture is maximum power transfer theorem. So what is the condition? Firstly, condition for the maximum power. maximum power ची कंडिशन काय आहे? एक आहे कंडिशन RTH इज इक्वल्स टू RL. इतकंच सांगितलं होतं मी की अमाऊंट ऑफ पॉवर डिलिव्हर टू द लोड, या लोडपर्यंत म्हणजे लोड रेजिस्टन्सपर्यंत जी पॉवर येणार आहे ती पॉवर आणि थेव्हिनियन्स इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स किंवा अमाऊंट ऑफ पॉवर डिलिव्हर टू द लोड ही जी काही व्हॅल्यू असेल लोड रेजिस्टन्सची आणि तुमच्या थेव्हिनियन्स इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्सची, ही दोन्ही कंडिशनला कसे असणार आहेत? सेम असणार आहेत. किंवा सर्किटमध्ये मॅक्झिमम पॉवर कधी डिलिव्हर होईल? मॅक्झिमम पॉवर जर डिलिव्हर करायची असेल तर कंडिशन असणार आहे RTH इज इक्वल्स टू RL. ओके, मॅक्झिमम पॉवर डिलिव्हर टू द लोड. जर लोडला मॅक्झिमम पॉवर डिलिव्हर करायची असेल तर कंडिशन काय असली पाहिजे? तुमचा RTH आणि RL या दोघांची व्हॅल्यू सेम असली पाहिजे. ओके, सो सगळ्यात पहिले मग सर्किट जर आपल्याला गिव्हन असेल तर मॅक्झिमम पॉवरचे इक्वेशन काय किंवा मॅक्झिमम पॉवरचं इक्वेशन कसं कन्सिडर करणार? तर एखादं कन्सिडर केलं, सपोज कन्सिडर कॉम्प्लेक्स नेटवर्क. कॉम्प्लेक्स नेटवर्क आहे ज्याच्यामध्ये काय काय प्रेझेंट असतं? रेजिस्टन्स असेल, व्होल्टेज सोर्स असेल, त्यानंतर पॅरलल आणि सिरीज कॉम्बिनेशन असेल, जसं की आपण लास्ट लेक्चरला नेहमीप्रमाणे ड्रॉ करतो. आणि एक लास्टला काय असतो तुमचा? लोड रेजिस्टन्स. दिस इज RL. सो इथं एनी कॉम्प्लेक्स नेटवर्क काय कंटेन असेल? व्होल्टेज सोर्स आणि रेजिस्टन्सेस. व्होल्टेजेस नाही, कोणत्याही टाईपचा सोर्स असू शकतो आणि अजून काय असेल? रेजिस्टन्स असेल. सो तर नेटवर्क कसं कन्वर्ट करायचं आहे आपल्याला? नेटवर्क आपल्याला कन्वर्ट करायचं आहे इन टर्म्स ऑफ व्होल्टेज सोर्स आणि त्याच्या सिरीजमध्ये रजिस्टर. जो रजिस्टर आहे आपला थेव्हिनियन्स इक्विव्हॅलेंटचा रेजिस्टन्स आणि व्होल्टेज सोर्स असेल आपला थेव्हिनियन्स इक्विव्हॅलेंट व्होल्टेज, आणि त्याला नंतर आपण पुढे काय घेतला? आपला हा लोड रेजिस्टन्स. ओके, का बरं असं केलं? तर सर्किटमध्ये आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे RTHची व्हॅल्यू आणि RLची व्हॅल्यू सेम येते आहेत का. तर ह्या कंडिशनमध्ये लोड करंटचा फॉर्म्युला काय येईल? ह्या लोडमधनं जाणारा करंट IL इज इक्वल्स टू व्हॉट? आपल्याला माहिती आहे व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स. हा आपला कशाचा फॉर्म्युला आहे? करंटचा. तर व्होल्टेज इथे काय असणार आहे? VTH. रेजिस्टन्स काय असेल आपला? RTH प्लस RL. हा आपला फॉर्म्युला असणार आहे. पण RL म्हणजेच काय घेतलंय आपण? RTH घेतलंय. RL म्हणजेच काय? RTH असणार आहे. सो VTH अपॉन RTH प्लस RTH, किंवा आपण करूया VTH इज इक्वल्स अपॉन RL प्लस RL. VTH अपॉन RL प्लस RL, दॅट इज युअर IL. RL प्लस RL इज इक्वल्स टू 2RL, दॅट इज VTH अपॉन 2RL. हा झाला तुमचा लोड करंटचा फॉर्म्युला. नाउ व्हॉट इज पॉवर? पॉवरचं इक्वेशन काय असतं? पॉवर इज नथिंग बट द ॲज पर दी युअर कॉपर्स लॉवरनं पण आपल्याला माहिती आहे I²R. हे पण आपलं एक पॉवरचं इक्वेशन आहे. म्हणजेच काय? करंटचा स्क्वेअर इंटू रेजिस्टन्स. मग करंटचा स्क्वेअर इंटू रेजिस्टन्स म्हणजेच काय? ते आपण इथे घेऊया पॉवर मॅक्स. पॉवर जे आहे मॅक्झिमम म्हणजे P मॅक्स. मॅक्झिमम कंडिशनला काय असणार आहेत आपलं? लोड करंटचा स्क्वेअर आणि RL हे तुमचे काय असतील? दोन व्हॅल्यूज असतील. आता IL ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे का? हो, माहिती आहे. IL म्हणजेच काय? VTH अपॉन 2RL. टाका मग VTH अपॉन 2RL चा स्क्वेअर इंटू RL. टाका मग VTH स्क्वेअर अपॉन 2 इंटू 2 4. RLचा स्क्वेअर इज इक्वल्स टू RLचा स्क्वेअर, आणि इकडे राहिला RL. हा एक RL गेला आणि हा इथला एक RL गेला. फॉर्म्युला काय आला मग? VTH चा स्क्वेअर डिवायडेड बाय 4RL. हा झाला तुमचा P मॅक्सचा फॉर्म्युला. ओके, मग आपल्याला कंडिशन काय होती?
कंडिशन सर्किटमध्ये मॅक्सिमम पॉवर डिलिव्हर झालेली आहे का नाही जर हे चेक करायचं असेल तर RTH इज इक्वल्स टू RL पाहिजे, किंवा RTH आणि दिलेला आहे, RL ची व्हॅल्यू समजा तुम्हाला काढायची असेल आणि Pmax पण फाइंड आउट करायचं असेल तर Pmax फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला काय आहे, VTH स्क्वेअर अपॉन 4RL. So let's verify this equation through the numerical. आपण न्यूमरिकल घेऊ, न्यूमरिकल थ्रू आपण इक्वेशन व्हेरीफाय करू. Find the, write down numerical, find the value of load resistance so that maximum power is transferred to load resistance. फाइंड काय करायचं आहे, RL फाइंड आउट करायचं आहे. आता RL जर फाइंड आउट करायचं आहे तर न्यूमरिकल बघा, दिस इज युअर लोड रेजिस्टन्स, हा आहे तुमचा 5 ओहम, हा आहे तुमचा 5 ओहम, हा आहे प्लस मायनस तुमचा 10 व्होल्ट. ओके, आता या सर्किटमध्ये आपल्याला काय व्हेरीफाय करायचं आहे, लोड रेजिस्टन्स जो आहे तो कॅल्क्युलेट करायचा आहे. तो लोड रेजिस्टन्स काढण्यासाठी आपल्याला काय सांगितलं त्यांनी, मॅक्झिमम पॉवर डिलिव्हर होत असताना लोड रेजिस्टन्स काढा. कंडिशन काय आहे आपल्याला माहिती, सर्किटमध्ये जर मॅक्झिमम पॉवर डिलिव्हर होत असेल RTH इज इक्वल्स टू काय असतो, RL असतो. सो ॲज द पॉवर इज मॅक्झिमम, कॅल्क्युलेट RTH. हा RTH आपण कॅल्क्युलेट करणार. RTH कसा कॅल्क्युलेट करतो, व्होल्टेज सोर्स शॉर्ट सर्किट करतो. करंट ज्यातनं फ्लो होतोय किंवा ज्याच्यातला करंट कॅल्क्युलेट करायचा आहे त्याला काय करायचं, ओपन सर्किट करायचं. म्हणजे सर्किट तुमचं कसं असेल, असं येणार, बरोबर आहे. दिस इज 5 ओहम, दिस इज 5 ओहम अँड दिस इज युअर लोड रेजिस्टन्स ब्रांच. आता सांगा बरं दोघांचं कॉम्बिनेशन कसं आहे, सिरीज पॅरलल. सांगा, पॅरलल आहेत का सिरीज आहे, सिरीज. कसं काय सिरीज मध्ये, नो मॅम, पॅरलल आहे. पॅरलल आहेत. आपण यापूर्वी पण असं नेटवर्क पाहिलंय, यापूर्वीही असं नेटवर्क पाहिलंय. हे बघा, जर 2 टर्मिनल दिले असतील तर याला जर इथे टाकलं, याला जर इथे टाकलं तर हे दोघं एकमेकांच्या पॅरलल मध्ये येतात. त्या व्यतिरिक्त अजून जर बघायचं असेल तर इकडे बघा, सेम ब्रांच, ही एक ब्रांच आहे, ही एक ब्रांच आहे. ह्या दोघं पण कशा होत्या, एकमेकांना पॅरलल होत्या. तुम्ही विसरून जातात दरवेळेला. हे बघा, हा इथे डिव्हिजन पॉइंट आहे, हा डिव्हिजन पॉइंट आहे म्हटल्यानंतर हे दोघं तुमचे कसे असणार आहेत, पॅरलल. म्हणजे 5 पॅरलल 5 इज इक्वल्स टू 5 इंटू 5 डिवायडेड बाय 5 प्लस 5 किती येतं, 25 डिवायडेड बाय 10. किती आलं 25 डिवायडेड बाय 10, इज इक्वल्स टू युअर 2.5. हा भेटला काय तुम्हाला, RTH, बरोबर आहे. जर RTH तुमचा 2.5 ओहम आहे तर RTH इज इक्वल्स टू RL असेल. म्हणजे RL इज इक्वल्स टू किती आलं, 2.5 ओहम. सगळ्यात सोपी थेरम म्हणजे मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम. यामध्ये फक्त इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काढायचा असतो थेवेनियन्स थेरमच्या कंपॅरेटिव्हली. जर लोड रेजिस्टन्स दिलेला असेल तर डिरेक्टली काय कॅल्क्युलेट करायचं आहे, थेवेनियन्स इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. नेक्स्ट न्यूमरिकल परत एकदा बघूया. फर्ग, फाइंड द व्हॅल्यू ऑफ, find the value of load resistance using maximum power transfer theorem. ओके, अगेन 10 वोल्ट व्होल्टेज सोर्स आहे, त्यानंतर दिस इज 5 ओहम, 10 ओहम, दिस इज 3 ओहम and this one is your load resistor RL. ओके, कशी कॅल्क्युलेट करणार मग, परत सर्किटची कंडिशन काय आहे,
कंडिशन इज इक्वल्स टू आर एल इज इक्वल्स टू आर टी एच. कशासाठी? फॉर मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर. ओके, मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफरची कंडिशन आहे आर एल इज इक्वल्स टू आर टी एच. मग आर टी एच इज इक्वल्स टू कसा काढणार? व्होल्टेज सोर्स शॉर्ट सर्किट करायचं. हा 5 ओहम, हा 10 ॲज इट इज, 3 पण ॲज इट इज. जर लोड रेजिस्टन्सची ब्रांच काय करतो आपण? ओपन केली, म्हणजे हा 3 ओहम, 10 ओहम, 5 ओहम. आता सांगा कोण सिरीज आणि कोण पॅरलल आहेत ते? बोला. पहिले कोणाचं कॉम्बिनेशन? हे जर टर्मिनल्सच्या अक्रॉसचा रेजिस्टन्स काढायचा तर सुरुवात कुठून करतो आपण? अपोजिट साईडनं. सांगा मग इकडनं घेतला तर कोण सिरीज कोण पॅरलल कॉम्बिनेशन कसं येतं सांगा. 5 आणि 10 ॲज इट इज परत आधीच्या सारखे पॅरलल येतील का? का सिरीज येतील हे 5 आणि Yes, 10? ma'am. येस, म्हणजे 5 इज पॅरलल विथ द 10. परत मग जर पॅरलल कॉम्बिनेशन जर ड्रॉ केलं तर त्यांचं कॉम्बिनेशन कोणाच्या सिरीजमध्ये येतं? हे 3च्या सिरीजमध्ये येतं आहे. म्हणजे 5 इंटू 10 डिवायडेड बाय 5 प्लस 10 प्लस 3 हे तुमचं फायनल आन्सर असेल. म्हणजे 10 इंटू 5 इज इक्वल्स टू 50 अपॉन 15. किती आलं? 50 अपॉन 15 काढा, किती आलं? आय थिंक इट्स 3.33 ओहम प्लस 3. 3.33 प्लस 3 इज इक्वल टू 6.33 ओहम. हे काय भेटलं तुम्हाला? आर टी एच. हेन्स आर एल इज इक्वल टू 6.33 ओहम. आहेत का सिंपल न्यूमरिकल? येतील का सॉल्व करता? नेक्स्ट. Yes, ma'am. ओके, नेक्स्ट न्यूमरिकल तुम्ही सॉल्व करणार आहेत. सर्किट ड्रॉ करते मी. ओके, हा 2 ओहम रजिस्टर आहे, हा पण 2 ओहम आहे, 4 ओहम. ए आणि बीच्या इन बिटवीन तुमचा लोड रजिस्टर कनेक्टेड आहे आणि हा 20 व्होल्ट. कॅल्क्युलेट आर एल. आर एल कॅल्क्युलेट करा युजिंग मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम. डायग्राम दिसते सगळ्यांना? व्होल्टेज सोर्स 22 आणि नंतर 2 आहे, नंतर 4 आहे आणि नंतर आर एल आहे. सांगा काय करणार मग? सेमच न्यूमरिकल आहे आधीच्या सारखं. अगेन व्होल्टेज सोर्स काय करतो? थेवेनियन इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स ड्रॉ करताना व्होल्टेज सोर्स करायचा शॉर्ट सर्किट. ज्या ब्रांचला लोड ब्रांच कन्सिडर केलंय त्या रजिस्टरला काय करायचं? ओपन सर्किट. रजिस्टर ओपन सर्किट करायचा हा लोडचा आणि व्होल्टेज सोर्स शॉर्ट सर्किट करायचं. मग काय येईल? 2 पॅरलल 2 आणि 4 सिरीजमध्ये. कॅल्क्युलेट करा, सांगा किती आलं. बोला पटकन. 2 पॅरलल 2 इज इन सिरीज विथ दी 4. किती येणार? 2 पॅरलल 2 म्हणजे किती? 2 इंटू 2 डिवायडेड बाय 2 प्लस 2. बरोबर का? इकडे लक्ष द्या. आर टी एच जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर व्होल्टेज सोर्स शॉर्ट सर्किट करणार. हा रजिस्टर ॲज इट इज 2 ओहम, हा पण 2 ओहम ॲज इट इज, हा 4 ओहम पण ॲज इट इज. आणि ज्या ब्रांचमधला रेजिस्टन्स लोड रेजिस्टन्स आहे त्याला काय करतो? ओपन सर्किट. इकडनं बघा हे काय आहेत? दोघं पॅरलल. हे कॉम्बिनेशन कोणाच्या सिरीजमध्ये? 4 ओहमच्या. हा झाला तुमचा आर टी एच. मग करा 2 इंटू 2 डिवायडेड बाय 2 प्लस 2 प्लस 4. किती आलं?
4 divided by 4 plus 4 is equals to 1 plus 4 is equals to 5 ओहम. म्हणजे RTH इज इक्वल्स टू 4 ओहम इज इक्वल्स टू RL. आलं का? किती आहे लोड रेजिस्टन्स म्हणजे इथे 4 ओहम. आलंत का सगळ्यांचं हे आन्सर? होप सो सगळ्यांनी सॉल्व्ह केलंय. न्यूमरिकल असं कन्सिडर करते मी.